पण आदरणीय सर्व असेल आदरणीय आबा यांच्या पावनस्मृतीस अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. हा दिवस आबा नसते तर शक्य नव्हतं पाहणार. खूप कठीण होते हे सगळं. पप्पांनी ते करून दाखवलं. मी जेवढी भावूक आहे तेवढंच पप्पा आहे, त्यामुळे ते नाही म्हणू शकत. पण मला स्ट्रॉंग होऊन बोलायचं त्यांच्यासाठी, कारण मी माझं मत त्यांच्याच मारू शकत. आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले विद्यालयाचे प्राचार्य श्री नारळ सर, पर्यवेक्षिका सौ पाडळकर मॅडम आणि जमलेले सर्व शिक्षक वृंद आणि सर्व उपस्थित आहेत, सर्वांना नमन करून माझ्या वर्षाची सुरुवात करतो. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास आहे. खास म्हणता अभिमानास्पद आहे आणि भाऊकही तेवढंच आहे. कारण की ते 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस फुल टाईम होऊन ते या ठिकाणी आले होते. तो एक आनंद होता. पण म्हणजे मला जास्त आनंद याचा होता की मी लहानपणी जसं की मला शाळेत सोडायला यायचे, गाडीवर घेऊन जायचे, तसं मला असं वाटत होतं की चला आता मी यांच्या गाडीवर बसून शाळेत जाणार. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी परत सर्व्हिसला आले त्याच ठिकाणी एक मुलगी म्हणून मी कार्यरत आहे आणि त्यांच्याबरोबरच जॉब करू राहिले. परत त्यांच्याकडून काही नवीन गोष्टी फॅमिलीमध्ये घरामध्ये मला त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतात. पण आज त्यांच्याबरोबर राहून मला अजून त्यांचं एक रूप असं पाहायला भेटत याचा मला खूप आनंद होतो. त्यांच्याबरोबर घरून बसल्यानंतर गाडीवर जे एक असा अभिमान वाटायचा मला, चला आता मी पप्पांबरोबर चालले. आजही मला कुठेही मी गेले तर मला त्यांच्याच नावाने ओळखलं जातं की सिकंदरची पोटी करते म्हणते, हो मी त्यांचीच मुलगी. म्हणजे मला खूप छान वाटतं त्यांचं. आणि मी जरी मला कोणी विचारलं नाही ना तरी मी कोणी मला ओळखीच भेटलं म्हणत असते, तुम्ही ओळखता ना पप्पांना, मी त्यांची मुलगी. छान वाटतं मला त्यांच्याबद्दल बोलताना. आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे अमूल्य वर्ष हे आपल्या संस्थेसाठी दिलेले आहेत. 31 वर्ष सेवा केली, 28 वर्ष सर सांगितलं, मानव सरांनी सांगितलं, मुळे सरांनी सांगितलं, डॉक्टर सरांनी भरपूर त्यांच्याबद्दल वैयक्तिक जीवनाबद्दल भरपूर काही सांगितलं. त्यांनी म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणून आम्ही घरी असताना आम्हाला आम्ही दोघी बहिणी मोठ्या आणि भाऊ छोटा आहे, पण आम्हाला त्यांची शिकवण हीच असायची की नेहमी किती तुम्ही आयुष्यामध्ये मोठे झाले ना तरी तुम्ही बॉटम राहायचं. म्हणजे तुमच्या अंगात नम्रपणा असलं पाहिजे, माणूस तुम्ही एकमेकांशी वागले पाहिजे. असं एकदम ॲटिट्यूडमध्ये नाही, कसं काहीच नाही. आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. शिकल्याने काय होतं की तुम्ही प्रोग्रेस होतो. आजही काही गोष्टींच्या बाबतीत कधी कधी मी खचून जाते की आता हे नाही ते नाही, तर ते मला स्थिर देत राहतात. आणि त्यांचे लोकांना असं वाटतं नाही पप्पा एवढं स्ट्रॉंग आहेत तुम्ही पण स्ट्रॉंग होऊ शकतो. ते मला शिकत राहतात आम्हाला दोघींना. म्हणजे मी तर म्हणते की मी लकी आहे की मला इतकं छान भेटलं आहे सगळं काही. म्हणजे जेवढं मला माहीत चांगलं भेटलं मी सगळ्यांना सांगते. मला बरं आहे का मला वाटतं की अरे हे काय बोलत असते, जर असं विषय पण नाही झाला ना मी सगळ्यांना सांगते. मला जितकं छान माहीत भेटलं ना तितकं छान मला सासरही भेटलं आणि ते सगळं शक्य झालं हे माझ्या वडिलांमुळे. आणि आज तर मी इतकी लकी आहे की आज पाहतो आपण की मुलींचं लग्न झाल्यानंतर इतक्या लांब जातात मुली की आई वडिलांबरोबर जास्त त्यांचं कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत, फोनवर जेवढं बोलतील तेवढं. पण मी इतकी लकी आहे की आज ठीक आहे जॉबच्या निमित्ताने व्हायला मी इकडे राहिलं आहे आणि एक 5 मिनटं व्हायला दिवसातले मी त्यांना पाहिलं जाऊ शकते, इतक्या जवळ आहे मी त्यांच्या सुखदुःखात. हां घरी समजा मोठा मुलगा मी माझ्या जागेवरचा मोठा मुलगा असतात तर त्यांच्या एवढ्या खडतर जीवनाच्या प्रवासात त्यांना त्या मुलाने खूप साथ दिली असते फायनान्शियलच्या प्रमाणे किंवा काय. ठीक आहे मी ते सगळं नाही करू शकत, काही गोष्टी माझ्यामध्ये मला आहेत थोड्या आहेत, पण मी त्यांना एक नेहमी त्यांच्या लाईफ जितके आहे तेपर्यंत मी त्यांना वचन देते की ठीक आहे मी बाकीचं जरी नाही करू शकले काही तरी मी तुम्हाला शेवटपर्यंत मानसिक आधार देत राहणार. कारण मला सर्वच तुम्ही म्हणजे मी लहानपणापासून तुम्हाला पाहिलं जसे तुम्ही घडत गेले, जसं तुम्ही त्यांनी स्वतःच कधी विचारच नाही केला, कधीच नाही विचार केला. ते फक्त अजूनही जरी असं नॉर्मल बसलं. आता हा कार्यक्रमाचा पण किती जवळजवळ 6-7 महिन्यापासून विषय चाललेला की असं करायचं कसं नको, मला नाही माझी इच्छाच नाही. पप्पा का नाही नको नको आपलं हे करायचं ते करायचं. पण ते त्यांची स्वतःची इच्छा नाही एवढं आयुष्यभर मारत आले आणि आजही ते फक्त दुसऱ्यांचाच विचार करतात की नाही माझ्या मुलींचं असं माझ्या मुलाचं असं. म्हणजे एखाद्या बरं फक्त फॅमिलीचंच नाही ना, आमचं पूर्ण अख्खे आमच्या कुटुंब जे काही आहेत आमचे रिलेटिव्ह सगळ्यांचे विषय त्यांच्या डोक्यामध्ये असतात. सगळ्यांचे याचं काय झालं त्याचं काय झालं मग याच्यासाठी जावं लागलं त्यासाठी जावं लागलं. आणि त्यांचंच हे वळण जे आहे ते आम्हाला लागतं. माझे मिस्टर जे इथं आहेत आज ते त्यांना पण त्यांचे पण वडिलांचं एक्सपायर झाले ते मागे 2 वर्षापूर्वी. पण जेव्हा ते एक्सपायर झाले त्याच्यानंतर पप्पांनी पण त्यांना म्हणजे त्याच्या आधीपासून एवढी चांगली वागणूक दिली की त्यांचंही म्हणणं हेच आहे की आज ते वडील माझ्यात नाही तर मी तुझ्या वडिलांना कधीच कमी नाही करणार. ते इतकं म्हणजे वडिलांसारखं समजा आज मी माझ्या मनात नेहमी मी खंत
राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये. मला ॲक्च्युली इमोशन नव्हतं व्हायचं. मला माहीत होतं मला बोलता येणार नाही कारण मी पहिल्यांदाच आले स्टेजवर आलेले. इथून मला कधीच बोललेलं नाही. त्यामुळे मी रात्री पण तयारी नव्हती माझी काही. गोडवाडीचा फोन आला ना मला काही बेसिक मला इन्फॉर्मेशन लागते तर बोलणारच. तर मी म्हणलं नाही मी नाही बोलू शकत कारण मी अजून नाही बोलले कधी. तर त्या म्हणलं नाही बघ तुला जमलं तर बघ. नंतर मी विचार केला रात्री 11:15 नंतर मी विचार केला की अरे त्यांच्या आयुष्यात हा महत्त्वाचा दिवस आहे आणि मी नाही बोलली तर मग कोण त्यांच्या आणि हे मी त्यांच्यासमोर नाही बोलू शकत कारण ते माझ्यासाठी स्ट्रॉंगच राहिलेले आहेत आयुष्यभर आणि मला त्यांना स्ट्रॉंगच राहून दाखवायचं. पण ह्या गोष्टी काही होत्या की त्या मी समोरासमोर नव्हते बोलता येत मला. पण मला इथं ह्या व्यासपीठाच्या द्वारे मला माझ्या गोष्टी मांडता आल्या. काही गोष्टी मी याच्यामध्ये घेऊन आणलं होतं सांगते. ग्रंथपाल हे पद फक्त पुस्तकांची नोंद ठेवणारे नसते तर ज्ञानाच्या खजिन्याचे रक्षण करणारे असते आणि त्यांनी हे काम केवळ जबाबदारी म्हणून नाही तर एक सेवाभाव म्हणून केले. त्यांच्या शांत स्वभावाने प्रेमळ वागणुकीने आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीने सगळ्यांच्याच मनात आदराचे स्थान निर्माण झालेले आहे. माझ्यासाठी ते फक्त एक वडील नाही तर माझे पहिले शिक्षक, प्रेरणास्थान आणि आयुष्याचे मजबूत आधारस्तंभ आहे. त्यांनी आम्हाला नेहमी शिकवले की आयुष्यात कितीही मोठे हो तर नम्रता, प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठता कधीही सोडू नये. आपल्या वैयक्तिक जीवनातही साधेपणा, प्रामाणिकता आणि कष्ट यांनाच नेहमीच महत्त्व दिले. घरासाठी त्यांनी अनेक त्याग केले. आमच्या शिक्षणासाठी त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि कुटुंबाच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. आपण कसं पाहायला गेले तर कमी बोलतात पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला प्रेम, जबाबदारी आणि संस्कार मिळाले. एक वडील म्हणून त्यांनी आम्हाला जगण्याची खरी दिशा दिली. एक माणूस म्हणून त्यांनी संयम, माणुसकी आणि श्रीमंती शिकवली. हे पटवून दिले. त्यांच्या आयुष्यात कठीण प्रवासात जर कोणीतरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले तर ती त्यांची अर्धांगिनी म्हणजेच माझी मम्मी. ती नसती तर आजचा हा दिवस पाहणं अशक्य होतं. तिने फक्त पत्नी म्हणून कर्तव्य निभावले नाही तर प्रत्येक संकटात आपांची आधार हिंमत बनवून साथ दिली. परिस्थिती कितीही कठीण असो, जबाबदारी कितीही मोठ्या असो, तिने कधी आपल्याला हे करू दिले नाही. तिने घर, संसार, मुलांचे भविष्य सांभाळत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला साथ दिली. आज त्यांच्या निवृत्तीच्या क्षणी मागे वळून पाहताना जाणवतं की त्यांनी केवळ आपले कर्तव्य पार पाडले नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याने आम्हाला घडवले. माझ्यासाठी माझी आई व बाबा माझा अभिमान आहे, माझी ताकद आहे, माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर प्रेरणा आहे आणि म्हणूनच अल्लाहकडे माझ्या मनापासून हीच मागणी असेल आणि राहील प्रत्येक जन्मी मला हीच माझे आई बाबा म्हणून भेटाल. माझ्या आईच्या पोटीच माझा जन्म हवा. निवृत्ती म्हणजे शेवट नाही आहे, हा नवा आरंभ आहे. तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला हा सुंदर क्षण आहे. आपण मम्मी तुमच्याशिवाय अपूर्ण वाटतं. तुमचं अस्तित्वच आमचं संपूर्ण आयुष्य घडवतं. मला त्या खास क्षणी माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वजणांचे आभार मानते.